आदाब नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी. फक्त 10वी पास उमेदवारांसाठी मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे. ती आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे. मित्रांनो, कशाची भरती आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, GMC औरंगाबाद ही आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर पहा, ही जी एक हिरवी पट्टी इथे चालत आहे, या हिरवी पट्टी मध्ये सर्वात पहिला ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, सर्वात पहिली लिंक दिलेली आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर पहा, एक नवीन PDF आपल्या समोर ओपन होते. इथे काही माहिती दिलेली आहे आणि खाली पहा आवेदनपत्र सादर करण्याची लिंक दिलेली आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर मित्रांनो TCS चा हा जो नवीन वेब पेज ओपन होतोय मित्रांनो. तर इथे पहा, इथे टू रिफर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे सविस्तर जाहिरात इथे दिलेली आहे. आपण जाहिरात ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जाहिरात आपल्या समोर आली आहे आणि ही जाहिरात आपल्या समोर आली आहे. इथे जी माहिती दिलेली आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई म्हणजेच मेडिकल एज्युकेशन आणि ड्रग्स डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंट यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे गट ड ची भरती निघालेली आहे मित्रांनो. तर ही जी जाहिरात आहे ती 26 मे ची आहे आणि इथे जे एक तक्ता देण्यात आलेला आहे तिथं सविस्तर माहिती दिलेली आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 30 आणि हे जे पदे आहे मित्रांनो हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे. 30 पदे, आयाची 2 आहे, माडीची 7 आहे, प्रयोगशाळा परिचरची 18 आहे आणि दुसरा जे तक्ता दिलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याचा दिलेला आहे. इथे पण चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे देण्यात आलेले ते आहे 285. त्यानंतर दाया 1, वायलर चालक 1, पाणक्या 1, ड्रेसर 2, माडी 4, नाभिक 6 असे मित्रांनो रिक्त जागांची माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो जी अत्यंत आनंदाची जी बातमी आहे आपल्यासाठी ती अशी आहे की हे जे पद आहेत यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता मित्रांनो फक्त 10वी पास असणं हीच आहे मित्रांनो. तर शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे मित्रांनो ती उमेदवार जे अर्ज करणार आहे ते 10वी पास असणे आवश्यक आहे आणि त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच माजी सैनिक जे आहे त्यांच्यासाठी इथे पण एक वेगळी माहिती दिलेली आहे की तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. त्यानंतर जी एक दुसरी पात्रता आहे की जो अर्जदार आहे तो भारतीय नागरिक असावा आणि पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र पण असणं गरजेचं आहे. विहित केलेल्या कालावधीत म्हणजे वयोमर्यादा त्याची जी आहे ती या जाहिरातीमध्ये जी विहित केलेली आहे त्यात बसलं पाहिजे. तर वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे 30/5/25 रोजीचा आहे. मित्रांनो, वयोमर्यादाबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर खुला जो प्रवर्ग आहे, खुल्या प्रवर्गाचा अर्जदार ज्याच्यासाठी 18 ते 38 ही वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल वयोमर्यादा 43 आहे मित्रांनो. त्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा 55 आणि कमाल 18 आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, खेळाडू, दिव्यांग उमेदवार ज्यांच्याकडे 40% कमीत कमी 40% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र आहे असे दिव्यांग उमेदवार आणि प्रकल्पग्रस्त तसेच माजी सैनिक यांच्यासाठी वयाची जी मर्यादा देण्यात आलेली आहे ती किमान 18 वर्षे आणि कमाल 45 वर्षे दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी निवड प्रक्रिया आहे हे परीक्षेद्वारे म्हणजे आपण अर्ज केल्यानंतर परीक्षा होणार आहे. तर परीक्षा जी आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ऑनलाईन कम्प्युटरवर ही परीक्षा असेल. बहुपर्यायी म्हणजे एका प्रश्नाला बहुपर्यायी
उत्तर असतील त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर परीक्षेमध्ये 4 विषय जसे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धी आणि अंकगणित, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असे 4 विषय आहेत. प्रत्येक विषयाला 25 क्वेश्चन असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. अशा प्रकारे 100 प्रश्नांची परीक्षा राहील. 200 गुण असतील. 2 तास वेळ असेल त्याला, म्हणजेच 120 मिनिटं. हे जी माहिती दिलेली आहे, अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्थात त्याचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, ही सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. हे तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर परीक्षा फी जी राहणार आहे ते खुला जो प्रवर्ग राहील त्यांना 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे आणि ती नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन तुम्हाला पे करायची आहे. अर्ज करण्याची जी तारीख आहे मित्रांनो, अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे ती 5 जून 2025 पासून ते 24 जून 2025 पर्यंत आहे आणि इथे जी शेवटची तारीख आहे ती 24 जून 2025 आहे आणि 24 तारखेला 5 वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे. 17 वाजल्यापासून तर 17 वाजेपर्यंत असं सांगितलेलं आहे. आणि पेमेंट करण्यासाठी तुम्हाला जी शेवटची तारीख आणि वेळ दिलेली आहे ती 24 जून 2025 आणि ती आहे वेळ त्याची आहे 23:59 म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत. त्यानंतर मित्रांनो इथे जे आहे खाली आरक्षण निहाय जागांचा तक्ता दिलेला आहे. हा तक्ता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सविस्तर आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच भरतीचे अपडेटसाठी माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माहिती मंच हा मराठी यूट्यूब चॅनल आहे. धन्यवाद मित्रांनो.